नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच NHM अंतर्गत नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमचा प्रतिसाद द्यायला विसरू नका। तर पहा, NHM अंतर्गत कंत्राटी पद भरती निघालेली आहे। तर पहा, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर सांगितलेलं आहे। डेट जे आहे 23/10/2025 म्हणजेच हा सध्याचा चालू महिना ऑक्टोबर। ठीक आहे, पुढल्या महिन्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर व्हिडिओ चला स्टार्ट करू। पहा, या ठिकाणी स्टेट हेल्थ सोसायटी अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन जे आहे यामध्ये नवीन ही पदभरती आहे, कंत्राटी पदभरती, ज्यामध्ये तुम्हाला जॉब जे करायचा आहे हा जॉब असणार आहे पणजी गोवामध्ये। तर पहा, हा महाराष्ट्रामध्ये जॉब नाही आहे, तर हा जॉब असणार आहे गोवामध्ये, गोवा स्टेटमध्ये। तर जे कोणी विद्यार्थी आहेत 1-2 वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जॉब करायची इच्छा असेल गोव्यामध्ये वगैरे, तर बाहेरच्या स्टेटमध्ये जॉब वगैरे करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे। तर इच्छुक उमेदवारांनी ही नक्कीच ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही ट्राय करा आणि या ठिकाणी जॉब करू शकता। तर खूप सोपी पद्धत आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे। तर पहा, ऑन ऑब्टेनिंग जे आहे अप्रुव्हल ऑफ हॉनरेबल हेल्थ मिनिस्टर जे आहेत गोवाचे जे कोणी आहेत त्यांनी काय सांगितलं आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर नवीन पदभरती काढा म्हणून, जे की पणजी गोवा या ठिकाणी नवीन काढणार आहे। तर यांनी सांगितलं पण असं आहे की जोपर्यंत परमनंट भरती रेग्युलर येणार नाही तोपर्यंत ही भरती जे आहे तुम्ही ते पद यामध्ये असले पाहिजे म्हणून। तर या ठिकाणी पहा, मेडिकल ऑफिसरचे पण पद आहेत, त्यामध्ये ब्लॉक एपिडेमिओलॉजिस्टचे पण पद आहेत, ऑडिओलॉजिस्टचे आहेत। यामध्ये ही कंत्राटी असल्यामुळे या ठिकाणी सॅलरी जी आहे ती कमी दिलेली आहे। त्यानंतर आहे डेमोग्राफर, त्यानंतर लेडी हेल्थ व्हिजिटर, हे जे नर्सिंग संदर्भामधले जी वॅकन्सी आहे पहा, या ठिकाणी लेडी हेल्थ व्हिजिटर म्हणजेच LHVचं ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रोल काय असतो। LHV म्हणजे काय असतं, या ठिकाणी एक सुपरवायझर टाईप एक स्टाफ नर्स असते, जे असते PSC मध्ये या स्टाफ नर्सचं काम असते। PSC मध्ये काम करायचं असते, जे सब सेंटर लेवल असते। तर सब सेंटर, आता हे जे खालचे जे सब सेंटर आहेत या सब सेंटरमध्ये जे स्टाफ असतो, या सब सेंटरचा जो काही डाटा आहे तो सब सेंटरचा डाटा जे स्टाफ नर्स काय करते, PSCला फॉरवर्ड करते। जेव्हा PSCला फॉरवर्ड करते ही डाटा सगळा कलेक्ट करणारी, आणि ही डाटा सर्व PSC मध्ये कलेक्ट झाल्यानंतर पुढे फॉरवर्ड जो होतो तो डाटा PSCहून THO लेवलला होतो, म्हणजेच तालुका हेल्थ ऑफिसला हा डाटा जातो। हा डाटा सर्व कलेक्ट करून पुढे फॉरवर्ड करणारी तो जे असते तीच LHV पोस्ट असते, म्हणजे एक वन टाईप ऑफ सुपरवायझर ही पोस्ट या ठिकाणी निघालेली आहे। तर ऑलरेडी सांगितलेलं आहे या ठिकाणी PSC साळेगाव जे आहे या ठिकाणी एक या ठिकाणी आहे। त्यानंतर दुसरं आहे CSC म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटर चर्च रो जे आहे या ठिकाणी पण निघाले। दोन जागा आहेत अनरिझर्वडसाठी, ज्यामध्ये 16,000 तुमचं मानधन असणार आहे। इसेन्शियल तुम्हाला काय असलं पाहिजे, ANM तुमचं झालं असलं पाहिजे, त्यानंतर 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। आता पहा, या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभव का विचारलेला आहे, कारण या ठिकाणी ही सुपरवायझर टाईप पोस्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी अनुभवाला जास्त प्राधान्य देण्यात येईल। या ठिकाणी मोस्टली फ्रेशरला घेतलं जाणार नाही, अनुभवचे जे आहेत एक्सपिरियन्सवालेच जे आहेत यांना काउंट केलं जाईल। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी जे पोस्ट जे आहे 6 नंबरला जी निघालेली आहे नेक्स्ट पोस्ट, तर यामध्ये पहा जे आहे लॅक्टेशन काउन्सलर म्हणजे जे PNC मदर असतात, PNC मदरला या ठिकाणी काउन्सिलिंग करायचं आहे। जे गरोदर माता जे असतात, डिलिव्हरी झाल्यानंतर जे बाळ वगैरे असतं त्या बाळाला काउन्सिलिंग कशी करायची, त्या मदरला काउन्सिलिंग कशी करायची, ब्रेस्ट फिडिंग कशी झाली पाहिजे, फिडिंग वगैरे, बाळाला पोझिशन कशी दिल्या पाहिजे, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी ह्या लॅक्टेशन काउन्सलर, त्यामध्ये स्टाफ नर्स, फिमेल स्टाफ नर्स या ठिकाणी हे जॉब या पोस्टला आहे। अनरिझर्व्ड 2 आहेत आणि OBC साठी 1 आहे। एकूण 3 पोस्ट या ठिकाणी निघाले आहेत। 15,000 तुमचं या ठिकाणी मानधन असणार आहे। त्यानंतर कोण फॉर्म भरू शकतं, तर पहा, BSc नर्सिंग असेल तर चालतं, किंवा डिप्लोमा म्हणजे GNM असलं तरी या ठिकाणी चालतं। कंपल्सरी या ठिकाणी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ॲज द रजिस्टर्ड स्टाफ नर्स असलं पाहिजे। यामध्ये इसेन्शियली एक गोष्ट विचारलेली आहे की लॅक्टेशन मॅनेजमेंट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। तर ह्या ठिकाणी टोटल 3 पोस्ट आहेत। त्यानंतर नेक्स्ट पोस्टचं पाहून घेऊ या ठिकाणी पहा, आणि हे जे पोस्ट जे असणार आहे हे तुम्हाला काय कुठं करायचं तर मापुसा, त्यानंतर SD जे आहे SGDH, त्यानंतर हॉस्पिटल मारगाव GMC गोवा या अंतर्गत जे पोस्ट आहेत वॅकंट, त्या ठिकाणी 3 पोस्टमध्ये तुम्हाला हे जॉब करायचं। त्यानंतर टेक्निकल सुपरवायझर पण निघालेले आहेत। त्यानंतर IC सुपरवायझरमध्ये पहा, ग्रॅज्युएट इन सायन्स असेल तर फॉर्म भरू शकतो।
त्यानंतर डेंटल टेक्निशियनसाठी पण या ठिकाणी जागा निघालेली आहे. लॅब टेक्निशियन आहे. लॅब टेक्निशियन मध्ये पहा टोटल 3 जागा आहेत. मॅट्रिक्युलेशन त्यानंतर DMLT असणं गरजेचं आहे. त्यानंतर कंपल्सरी रजिस्ट्रेशन हे लागतंच त्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे पहा रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन सेम आहे 11,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर MTC कम ड्रायव्हर म्हणजेच MTS कम ड्रायव्हर. त्यानंतर आहे डेंटल असिस्टंट आणि स्वीपर. तर या ठिकाणी स्वीपरची एक जागा आहे 6,000. जी कोणी शुड बी लिटरेट थोडंफार शिकलं असलं तरी त्या ठिकाणी चालतं. त्यानंतर NHM कॉन्ट्रॅक्ट वीकली इंटरव्ह्यूज जे आहेत सोनोलॉजिस्ट अनेस्थेटिस्ट त्यानंतर रेडिओलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन हे जे क्लासच्या पोस्ट आहेत. तर त्यानंतर नेक्स्ट एक महत्त्वाचं जे आहे ते मध्ये पहा यामध्ये जे आहे स्टाफ नर्स HR मध्ये जे की नॉर्थ आणि साऊथ गोवामध्ये वॅकन्सी निघाली आहे. टोटल या ठिकाणी पहा 8 जागा आहेत. 4 अनरिझर्वड, ST साठी 1, OBC साठी 2 आणि EW साठी 1 असे 15,000 मानधन असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला ही वीकली आहे लक्षात असू द्या. या ठिकाणी हे वीकली काम असणार आहे तुमचं. वीकली या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा असलं तरी चालतं. ज्यामध्ये अनुभवाची तर अट काही दिलेली नाही आहे पण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंपल्सरी दिलेलं आहे. कामाचा आढावा पाहून घ्या या ठिकाणी कसं करायचं. तर पहा ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काम जे आहे हे एव्हरी वेनसडे म्हणजे वीकली तुम्हाला रजिस्ट्रेशन टाईम तुमचा सकाळी 10 वाजता जायचं आहे. त्यानंतर 12 वाजेपर्यंत तुम्हाला काम करायचं आहे. काम करण्याचं ठिकाण जे असणार आहे ग्राउंड फ्लोअर DHS कॅम्पल पणजी टिल द पोस्ट फिल्ड. नवीन परमनंट वॅकन्सी भरजेपर्यंत हे पद तुम्हाला या ठिकाणी काम करायचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. टोटल 8 जागा आहेत. 8 जागेमध्ये 15,000 मानधन असणार आहे. बाकीच्या सर्व माहिती ऑलरेडी आपण सांगितले आहेत. त्यानंतर फार्मसिस्टचे पण सेम आहेत. 6 जागा आहेत. त्यामध्ये 11,000 या ठिकाणी मानधन तुमचं असणार आहे. त्यानंतर काही पॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुम्हाला कोकणी मराठी जे आहे मराठी येणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टेटमध्ये कोणत्या पण ठिकाणी तुम्हाला जॉब करावा लागेल ॲज पर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम जे आहेत ते नॅशनल प्रोग्राम जे सांगतील तसं काम करायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये परमनंट जॉब लागणार नाही. ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. ही फक्त कंत्राटी बेसची भरती असणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॉर्म भरायचा आहे कसा. तर पहा जे कोणी इच्छुक आहे द कॅन्डिडेट फुलफिलिंग द अबोव रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट रिक्वेस्टेड अप्लाय ऑनलाईन कसं करायचं. या ठिकाणी ही लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी त्या वेबसाईटवर जाता आणि या लिंकद्वारे तुम्हाला जी काही माहिती विचारलेली आहे त्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. शेवटची तारीख ही 7 नोव्हेंबर असणार आहे. तर नोव्हेंबरच्या शेवटच्या 7 तारखेपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरायचं आहे. हे लिंक जर पाहिजे असेल तर लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे. हा PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जॉईन व्हावं लागेल. ज्याची डिस्क्रिप्शनची लिंक जी आहे या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन ठेवतो जेणेकरून तुम्ही ते टेलिग्राम वगैरे जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे लिंक घेऊन फॉर्म भरू शकता. खूप सोपा आहे, काही अवघड नाही आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.